मला जर कधी जेवण बनवायचा कंटाळा आला आणि भाजीला काय बनवायचं हा प्रश्न असेल तर या पद्धतीनं भरपूर प्रमाणात प्रोटीन असलेली ही सोयाबीनची भाजी तुम्ही अगदी नक्की करून पहा। अशी ही एकच घट्टसर भाजी असेल तर दुसऱ्या भाजीची तुम्हाला अजिबात गरज लागत नाही। ही भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता। चला तर मग पटकन ही सोयाबीनची घट्टसर भाजी कशी करायची ते आता आपण भाजी बनवण्यासाठी इथे मी एक वाटीभर हे सोया चंक्स म्हणजे सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत। आता ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम प्रमाणात आपण हे सोयाबीन वड्या इथं वापरलेल्या आहेत। आता ह्या वड्या आहेत त्या कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी तुम्हाला सहज उपलब्ध होतील। छोट्या साईजमध्ये, मोठ्या साईजमध्ये, मीडियम साईजमध्ये ह्या तुम्हाला भेटून जातील। तर ह्या मी छोट्या साईजमध्ये इथं मी वापरलेल्या आहेत आणि ह्यापासून अगदी 5 ते 6 जणांसाठी ही भाजी आहे ती अगदी आरामात तयार होते। तर ह्या वड्या आहेत त्या आता आपण काही वेळासाठी भिजत ठेवणार आहोत। त्याच्यासाठी एका टोपामध्ये पाणी गरम केलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये 1 चमचाभर मीठ टाकून ह्या वड्या आहेत त्या आपण आता भिजत ठेवून देऊया। 5 मिनिटं आपल्याला हे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ह्या थंड पाण्यामध्ये पण भिजत ठेवल्या तरीही चालेल, पण आपल्याला ही भाजी पटकन बनवायची आहे त्याच्यासाठी ह्या गरम पाण्यामध्ये ह्या वड्या आहेत त्या मी भिजत ठेवलेल्या आहेत। अशा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्या की ही वडी आहे ती पटकन भिजते आणि लवकर अशी तयार होते। तर 5 मिनिटांसाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया। आता ह्या वडीला स्वतःची काही चव नसते पण ह्याला चवदार आपण बनवणार आहे तर त्याच्यासाठी थोडासा आपण इथं वाटण तयार करायला घेऊया। तर एका लोखंडी कढईमध्ये मीडियम साईजचा कांदा थोडा मोठ्या आकारामध्ये मी कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून लालसर होईपर्यंत आपण हा भाजून घेऊया। पण भाजणीचे पदार्थ असू द्या किंवा तळणीचे पदार्थ असू द्या अशा ह्या लोखंडी कढईमध्ये भाजायचे किंवा तळायचे म्हणजे आपली दुसरी जी भांडी आहे ती खराब होत नाहीत। तर कांदा पण व्यवस्थित लालसर झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये 1 चमचाभर मी इथं तीळ घेतलेले आहेत, सफेद तीळ मी इथं घेतलेले आहेत। त्याचबरोबर जवळजवळ 4 ते 5 काजू मी इथं घालणार आहे। खोबऱ्याचा आपण इथं वापर करणार नाही त्याच्यामुळे मी इथं काजू टाकलेले आहेत। काजूमुळे ग्रेव्ही आहे ती मिळून येते आणि व्यवस्थित घट्टसर व्हायला मदत होते आणि चवही खूप छान लागते। एकदा या पद्धतीनं हे काजू टाकून ग्रेव्ही तुम्ही नक्की करून आता हे थोड्या वेळासाठी हलवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये एक पिकलेलं टोमॅटो मोठ्या आकारामध्ये मी हे कट करून घेतलेले आहे। हे व्यवस्थित आपण ह्या मसाल्यांमध्ये परतून घेऊया। तर जास्तीचे मसाले आपण ह्या ग्रेव्हीमध्ये घालणार नाहीयेत, अगदी मोजके मसाल्यांमध्ये आपण ही घट्टसर ग्रेव्ही आहे ती तयार करणार आहे। खोबऱ्याचा मी इथं अजिबात वापर केलेला नाहीये। तर हे व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं हलवून झाल्यानंतर एक हिरवी मिरची मी इथं कट करून टाकलेली आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी फ्रेश कोथिंबीर पण मी इथं घातलेली आहे। याच्यामुळे ह्या मसाल्याला अगदी छान अशी चव येईल आणि तुमची ग्रेव्ही पण अगदी मस्त टेस्टी तयार होईल। तर 1 ते 2 मिनिटं हे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मसाला आपला अगदी छान असा कलरफुल तयार झालेला आहे। आता हा थंड झाला की मिक्सरमध्ये आपण हा वाटून घेणार आहे। मिक्सरमधून बारीक करायच्या अगोदर ह्याच्यामध्ये 1 इंच मी आलं घातलेलं आहे। त्याचबरोबर 7 ते 8 लसूण पाकळ्या पण मी इथं टाकलेल्या आहेत आणि थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित आपल्याला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची। तर पाण्याचं प्रमाण इथं थोडंच ठेवा कारण मसाला जर थोडासा पातळ झाला तर हा परतायला तुम्हाला थोडासा जास्त वेळ लागू शकतो। तर हे पहा अगदी थोडंसं पाणी घालून हे घट्टसर आपण हे वाटण तयार केलेलं आहे। आता हे वाटण तर आपलं तयार झालेलं आहे। आता दुसरीकडे जे आपण सोयाबीन वड्या भिजत ठेवल्या होत्या त्या पण व्यवस्थित भिजलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता अगदी डबल ह्याचा आकार तयार झालेला आहे। छोट्या वड्यांचा आपण इथं वापर केलेला आहे। आता ह्याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला असं पिळून काढायचंय। पाणी पिळून काढलं की ह्या वड्या व्यवस्थित परतायला येतात आणि परतलेल्या वड्यांची चव अगदी छान लागते। जर तुम्ही मोठ्या साईजमध्ये वड्या घेतल्या असाल आणि त्या भिजत ठेवल्या असाल तर त्याची साईज मात्र मोठी होते। त्या वड्या तुम्ही मधून कट केल्या तरीही चालतील। तर ह्या पहा 100 ग्रॅम प्रमाणात आपण हे सोयाबीनची भाजी तयार करतोय। 4 ते 5 जणांसाठी अगदी भरपूर ही भाजी अगदी तयार होते। आता ह्या वड्या आहेत त्या थोड्याशा आपण परतून घेऊया। तर लोखंडी कढईमध्ये थोडंसं मी इथं तेल घेतलेलं आहे आणि त्या तेलावरती ह्या वड्या थोड्याशा लालसर होईपर्यंत आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहेत। अशा परतलेल्या वड्यांची चव छान लागते आणि ह्या भाजीमध्ये ही वडी आहे ती अशी गिळगिळीत लागत नाही। तर हे पहा अगदी थोडासा रंगावरती आपल्या वड्या पण व्यवस्थित परतून झालेल्या आहेत। आता पटकन आपण ह्याची भाजी तयार करायला घेऊया। तो दुसऱ्या कढईमध्ये इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या। तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर कांदा लसूण मसाला इथे मी 3 चमचे वापरलेले आहे। तुमच्याकडे जे साठवणीचं लाल तिखट असेल ते तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही इथं ॲड करा। त्याचबरोबर 1 चमचाभर काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। काश्मीरी मिरची पावडर ऑप्शनल आहे पण हिनं रंग खूप छान येतो त्याच्यामुळे 1 चमचाभर मी इथं टाकलेली आहे। अगदी हलक्याशा
हलकंसं तेल गरम करायचं आणि त्याच्यावरतीच आपल्याला हा कांदा लसूण मसाला, लाल तिखट आहे ते परतून घ्यायचं आहे. म्हणजे भाजीला छान अशी चव येते आणि भाजीला रंगही खूप छान येतो. तर हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथं जो आपण वाटण तयार करून ठेवला होता तो आता आपण इथं घालून घेऊया. वाटण घातल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मोठा करायचा, म्हणजे मीडियम करायचा आणि हे व्यवस्थित वाटण अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. जर तुम्ही वाटणामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवलं तर हा मसाला परतायला तुम्हाला जास्त वेळ लागतो. जर पाणी कमी पाण्यामध्ये हा मसाला व्यवस्थित तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेतलात तर जास्तीचा वेळ लागत नाही. अगदी काही वेळातच हा मसाला आहे तो परतला जातो. तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर इथे मी 1 चमचाभर म्हणजे 1 छोटा चमचा हळद घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ आणि 1 चमचाभर इथं धणा पावडर टाकले. धणा पावडर टाकल्यानंतर हे मसाले 1 ते 2 मिनिटांसाठी परत आपण हे मसाले परतून घेऊया. तर 1 ते 2 मिनिटांनंतर आपण ह्याच्यामध्ये जे सोया चंक्स आपण परतून ठेवले होते ते आता आपण इथं घालून घेऊया. तर सोयाबीनच्या वड्या परतून ठेवलेल्या ह्याच्यामध्ये घातल्यानंतर ह्या मसाल्यांमध्ये परत एकदा ह्या वड्या व्यवस्थित आपण परतून घेऊया. जर तुम्हाला सुकी भाजी बनवायची असेल तर तुम्ही या पद्धतीनं पण ही भाजी आहे ती तुम्ही तयार करू शकता. पण आपण ही भाजी थोडीशी ग्रेव्ही टाईप बनवतोय त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे. पण तुम्हाला जर सुकी भाजी हवी असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं बनवून पहा. मस्त टेस्टी ही भाजी आहे ती तयार होते. तर ही आपण व्यवस्थित हे सोया चंक्स आहेत त्या मसाल्यांमध्ये परतून घेतलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवणार आहोत. तर अजिबात जास्तीचे मसाले न घालता आपण काही वेळातच कमी मसाल्यांमध्ये ही भाजी आहे ती तयार केलेली आहे. 2-3 मिनिटांनंतर ह्याच्यावरचं झाकण काढलं आणि तुम्ही बघू शकता मस्त ह्याला वाफ आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी इथं 1 ग्लासभर पाणी घातलेलं आहे. गरम पाण्याचा मी इथं वापर केलेला आहे आणि हे व्यवस्थित आपण आता हलवून घेऊया. तर तुम्हाला भाजी किती घट्टसर हवी आहे तशी तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण आहे ते कमी जास्त करून घ्या. पण ही भाजी आहे ती घट्टसरच चांगली लागते त्याच्यामुळे जास्तीचं पाणी इथं तुम्ही घालू नका. तर थोड्या वेळासाठी हे मी हलवून घेतलं. पण ह्याच्यामध्ये मी परत थोडंसं पाणी घालणार आहे कारण ही भाजी कडायला पण थोडासा वेळ लागेल आणि कडल्यानंतर ही भाजी आहे ती अजून घट्टसर होईल. तर थोडंसं मी परत एकदा अर्धा ग्लास एवढं पाणी मी इथं वाढवलेलं आहे आणि हे व्यवस्थित एकदा हलवून घेतलंय आणि व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवून 1-5 मिनिटांसाठी आपण हे असंच मीडियम गॅसवरती आपण हे उकळून देणार आहे. तर भाजी बनवायला अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. अगदी कमी वेळातच तुम्ही ही भाजी आहे ती तयार करू शकता. 1 मिनिटानंतर भाजीवरचं झाकण काढलं आणि तुम्ही बघू शकता मस्त रंगावरती छान अशी घट्टसर भाजी आपली तयार झालेली आहे. अशी एकच भाजी असेल तर दुसऱ्या भाजीची तुम्हाला अजिबात गरज लागणार नाही. अगदी मस्त चमचमीत अशा एका भाजीबरोबर तुम्ही भात भाकरी खाऊ शकता. अगदी टिफिनसाठी पण ही भाजी तुम्ही मस्त अशी तयार करून देऊ शकता. तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही अशी चमचमीत अगदी कमी मसाल्यांमध्ये ही घट्टसर भाजी अगदी तुम्ही काही वेळातच तयार करू शकता. अजिबात आपण इथं खोबऱ्याचा वापर केलेला नाहीये. थोडीशी काजू टाकून ही घट्टसर भाजी आहे ती आपण तयार केलेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीनं नक्की बनवून पहा आणि अशाच साध्या सिंपल रेसिपीज पाहण्यासाठी संगीताज कुकिंग कॉर्नर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन ही प्रेस करा की जेणेकरून माझे व्हिडिओ आहे ते अपलोड केल्यानंतर सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर.